त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हाला सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करून श्रावण मासातील आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण पूर्ण रूपाने पार पडलेले आहेत। दर दिवस अनेक प्रकारच्या संदर्भ पाहून त्या प्रकारे प्रवचन तुम्ही ऐकलेले आहात। रोज येणाऱ्या जो भक्त होते भक्तांचं गुणगान सुद्धा आपण या ठिकाणी करत होतो। पूर्वी होऊन गेलेले भक्तांचं आणि या ठिकाणी येऊन सेवा करणारा भक्तांचं सुद्धा या ठिकाणी करतो। सेवा काय म्हणून केले होते? अन्नदान वगैरे त्या ठिकाणी येऊन धनदान अन्नदान या ठिकाणी केले। परंतु आज दर दिवस तुम्हाला म्हणत होतो परंतु त्याचे उत्तर सांगितलं नाही। आता उत्तर सांगू। काय शिल्लक होतं? आचार्य आचारी, कारण आचारी समोर बसले म्हणून आचारीचं एकदा बोलून टाकलं।
आचारी आणि आचार्य काय फरक आहे दोघांमध्ये? तर आचारी सुंदर स्वयंपाक करतो. एक बी असा दिवस आपला गेला नाही की आज तेवढं काही बरोबरी वाटला नाही असं म्हणून कोणी मला इथे येऊन शिकायचं केलेलं नाही. कारण तेवढं सावधानपूर्वक स्वयंपाक सर्वे आचार्य लोक या ठिकाणी केलेले आहेत. आज आचार्य काही निष्ठणार होते तरी सुद्धा आज त्यांना पकडून ठेवलं. उद्या सोमवाराचा दिवस श्रावण मासातील मन्मथ माऊलीचा दर्शन करून आनंद रूपाने या ठिकाणी आपल्या स्वगृही जायचं आहे. तरी सर्वात मोठा सेवा म्हटलं स्वयंपाकाचा सेवा आहे. तुम्ही एक अर्धा तास तिथं थांबून बघा काय हाल होणार आहे तुमचं. परंतु एक छंद आहे, एक आवड आहे आणि तेवढंच गुरुमाऊलीचा प्रति निष्ठा आहे म्हणून या ठिकाणी टिकून राहावं लागलं. अनेक लोकांच्या गोष्टी ऐकावं लागते तरी सुद्धा गंभीर हो. आपला फक्त सेवा आहे म्हणून सेवा भावनाने. मेदन कल्लूरकर नाव काय तुमचं? देवीदासजी. आणि पतंगलचे हिरप्पा आणि आपले दुसरं कोण आहे आचार्य? संजय तर आचार्य आहेत. येवतीकर महाराज. दोन काम करावं लागतं त्याला, डबल काम. ढोलकी बी वाजावं लागेल तिथं खाली जाऊन, तब्येत बी करावं लागेल. अजून एक काम आहे ते मी सांगत नाही, ते बी करावं लागेल. बरं ते ह्या वर्षी थोडं कमी झाल्यासारखं वाटते तरी सुद्धा ते बी काम मोकळं हवं. दोनच काम चला, ढोलकी वाजणे स्वयंपाक करणे दोनच राहावं. तिसरं काम करू नये. त्यांनाच माहिती, मलाच माहिती, तुम्हाला माहिती नाही. तर मगदूरचे काय ना तुमचं रमेशजी, त्यांनी सुद्धा आपल्याला भरपूर साथ दिलेली आहे व कमलूरची मुलंही सुद्धा या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आपल्याला काम पडलं. काय नाव तुमचं? तिघचं नाव घेऊ. चेतन केतन सुरनर. अजून बालाजी सुरनर, विवितवार. बालाजी विवितवार, मनमथ चोंडे. अजून आपले पतंगलचे बाजीरेड्डी. बाजीरेड्डीचं काम फार मोठं आहे. कुठल्याही कामाला नको असं म्हणत नाही त्यांनी. सर्वांकडे, माझ्याकडे बी काम करावं लागेल, तिकडे खाली बी काम करावं लागेल, बाहेर बी काम करावं लागेल, बेलाकडे बी काम करावं लागेल, फुलाकडे बी काम करावं लागेल, साफसुथरी बी करावं लागेल. जोडी छान आहे, नवरा बायकोचा जोडी. तर त्यांना वेळ भेटला नव्हता तर तदनंतर ते माताजी इथं आलेले. तर त्यांचेही काम भरपूर या ठिकाणी झालेले. तर आपल्या भजन साहित्य, भजन संघ, दिगंबर पटेल, तोरणे साहेब आणि किशन स्वामीजी. किशनराव म्हणू नका म्हणले ते, किशन महाराज म्हणा म्हणले. आणि हनुमंतरावजी. अजून भजनमध्ये कोण होते? बोरीकर भजनच्या नावात फुलाचे. ठीक आहे. भजनामध्ये मस्त बसून, आपल्या प्रवचनामध्ये मस्त बसून झोपी जाते. छान. तर आनंद वाटले ऐकून.
तर तुम्हाला सांगायचं म्हणजे छान स्वयंपाक केल्यानंतर किती आनंद वाटते. आनंदाचा एक प्रकारच्या भूमिका आहे, एक भाग आहे. शारीरिक आनंद देणे हे अन्नापासून होते. अन्नापासून काय मिळते? शारीरिक भूक मिटून जाते. म्हणून भरपूर साहित्य असून सुद्धा स्वयंपाक करायला येत नसेल तर साहित्य असून मतलब नाही. तेल आहे, तिखट आहे, मिरची आहे, मसाला आहे, सर्व गोष्टी आहे. कोणता चीज किती टाकावा ते ज्ञान आपल्या जवळ नसेल तर ते स्वयंपाक मतलब राहत नाही. आणि काही लोक फक्त मीठ मिरचू पाणी राहते, परंतु तेवढंच ते कालून देतात, परंतु छान गोड लागते. म्हणजे ते प्रमाण व्यवस्थित राहते त्यांच्या हातामध्ये. त्या प्रकारे एक प्रमाण त्यांना गवसावं लागतं. प्रमाण त्याला काय म्हणतात? प्रमाण. किती प्रमाणात आपण टाकायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण टाकलो काय होते? स्वयंपाक सिद्ध होते. आणि ते स्वयंपाक करताना आचार्याला भयानक कष्ट भोगावं लागतं, तकलीफ घ्यावं लागतं. तिथं तर तकलीफ होणारच आहे. आता गॅस सिलेंडर आले तेवढा काही त्रास नाही. चूल पेटायचं असलं तर फार प्रॉब्लेम राहत होतं. जास्त बी करता येणार जाळ, कमी बी करता येणार. जास्त झाले की करपून जाते, कमी पडले की पिकणं त्याला काय म्हणतात, असं कमी राहिलं तरी बी जमणार, जास्त झालं. कमी झालं तर लवकर स्वयंपाक होत नाही, जास्त ठेवलं तर करपून जाते. म्हणजे व्यवस्थित प्रमाणामध्ये त्याला चालावं लागतं. तेवढा त्रास घेऊन 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 वाढल्यानंतर कोणीतरी किती बी छान करा, थोडं तेल जास्त झाले वाटतं म्हणणार. तरी सुद्धा नाव ठेवायला त्यांनी जागा ठेवलेली नव्हती. त्या प्रकारे त्यांनी सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केलेले आहेत. तर हे झालं शरीराची तृप्ती. आता इथं वरी आल्यानंतर मनाची तृप्ती. ते आचार्य तुमच्या शरीराचा देखभाल करतो, ते शिवाचार्य तुमचा मनाचा देखभाल करतो. माझा बी इथं स्वयंपाक चालू आहे. इथं बी प्रमाण राहावं लागते. काही ना काही प्रमाण दिल्याशिवाय त्याला गोडी येत नाही. प्रमाण फक्त सांगत चाललो तर जमत नाही. तिथं काही ना काही प्रमाण त्या ठिकाणी द्यावं लागते. प्रमाणामध्ये त्याला मीठ मिरचू टाकावं लागते. आम्ही या ठिकाणी प्रमाण देऊन तुम्हाला आनंद द्यावा लागतो. म्हणून अनुभवद अडिगे माडी हे किडे अनुभवाचे या ठिकाणी स्वयंपाक आहे. तिथं भक्ताचा स्वयंपाक आहे, इथं अनुभवाची स्वयंपाक आहे. म्हणून इथं ऐकल्यानंतर इथं तृप्ती होते, तिथं खाल्ल्यानंतर तिथं तृप्ती होते. लक्षात आलं का? नंबर 1 झालं. तिथं खाल्ल्यानंतर डोळ्याला झोप लागते, शिस्त. आणि इथं ऐकल्यानंतर मनाला समाधान मिळते, आत्मिक तृप्ती होते. इथं समाधी लागतो, तिथं झोप लागते, इथं समाधी लागते. हे आतून आनंद आहे. म्हणून ह्या प्रकारचे 2 प्रकारच्या स्वयंपाक आचार्य लोक सुद्धा छान सापडले. शिवाचार्य महाराज बी सुद्धा कसं सापडले आम्हाला काही माहिती. इथं कसं सापडले काही माहित नाही. आता तुम्हालाच माहिती. आणि तारीख सुद्धा ऐकून घेऊ बी नाही. बरं आहे. तरी अनेक लोकांच्या कमेंट येतो
आप्पा आज फार छान झाले, फार छान झाले. दररोज तिथं रेंज मध्ये गेल्यानंतर एक दिवशी बी उशीर झाला तर कस काय आज सोडले नाही प्रवचन, काय कारण आहे, कस काय विलंब झाले असं म्हणून इकडं लक्ष देऊन ऐकण्याला एक कान तिथून बसून तरसतात लोक. तुम्ही बघते की नाही युट्यूब वर इकडचे, तुम्ही तर बघते. आमचं येते कार्यक्रम, तुमचा मुलगा परवा आले होते, एक दोघं तिघं कोणीतरी आले होते. मी म्हटलं कसं काय आले नाही माताजी, नाही येणार आहे. कुरुंदवाडी, कुरुंदरा, कुरुंदीकर, कुरुंदा, कुरुंदवाडी म्हणून तिथे एक आहे सांगली मिरज जवळ कुरुंद. तिथं कुंभाराच्या घरी गेलो सांगली मिरजला. या कुरुंदला मी गेलो होतो. या कुरुंदमध्ये एक पहाडीवर एक देवी आहे. कोणतं देवी आहे ते? पहाडीवर टोका देवी. हा, टोकावर असल्यामुळे टोका देवी. टोकावर जाऊन बसले तर पुरा पार पहाडीच्या टोकावर बसले म्हणून त्या देवीचं नाव ठेवले टोका देवी. टोक्यावर बसले. तर अनेक ठिकाणी आपला कार्यक्रम ऐकणारे लोक आहेत. भोजन करणारे लोक फक्त या ठिकाणी आहेत. आमच्या भोजन करणारे लोक सर्व ठिकाणी आहेत. युट्यूब मध्ये सुद्धा तरी सुद्धा संजू हुशारी केली. आम्ही काय काय स्वरूप केलं, फोटो काढून त्यांनी स्टेटस मध्ये ठेवून गेले. मला कोणातरी फोन केलं ते स्टेटस मध्ये भोजन आले अप्पा जबरदस्त म्हणून म्हणले. अप्पाचं प्रवचन जाते म्हटलं तर आमच्या स्वयंपाक कसं काय जाणं म्हणले त्यांना. लाडू, बालुशाही, गुलाबजाम, जे जे काही भोजन असते की नाही, दररोज त्याला फोटो काढायचं, काय स्टेटस मध्ये ठेवायचं. बरेचसे लोक स्टेटस बघितलेले आहेत. तर आनंद वाटला. मानसिक रूपानं आपण या ठिकाणी कोणालाही न त्रास देता, शक्यतो आपल्यापासून कोणालाही कोणाचेही मन दुखता कामा नये या प्रकारे आपण सावधान बाळगलं तर या पुण्यभूमीमध्ये सेवा करण्याचे 100% पुण्य आम्हाला लाभतो. त्या प्रकारचे आपलं जीवन व्यतीत व्हावे. गावी असलं तर काय, घरी असलं तर काय, मठात असलं तर काय, कुठं गेल्यानंतर तुमच्या आठवण या ठिकाणी येत असायला पाहिजे. त्या प्रकारे आपण सेवा केल्यानंतर आपल्याला सुद्धा समाधान, मानसिक समाधान मिळू शकतो. एक वस्तूचा आणि एक व्यक्तीचा कधीही प्रशंसा असायला पाहिजे. व्यक्तीचा आणि वस्तूचा आणि आपला भूमीचा. भारतभूमी किती आपुलकी व्यक्ती, हे काय भारत, हे असं म्हणणं बी आमचे भारत असं म्हणणं. आमचे भारत लावून बोलणं वेगळं आहे, आमचे काय भारत असं म्हणणं बी वेगळं आहे. अमेरिका बघा, असं इथं बसून अमेरिकेचं तारीफ करणारे लोक काही लोक राहतात, परंतु अमेरिकामधले काय भारतभूमी म्हणून तिथले तारीफ करतात. कारण या ठिकाणी अनंत वनस्पती आहे. संपूर्ण टोटल जडीबुटी औषध आपल्या कुठं मिळते म्हटलं तर भारतभूमीमध्ये मिळते. प्रत्येक रोगाचा निदान लावणारा वनस्पती या ठिकाणी उपलब्ध होते. सर्व ठिकाणी हे उपलब्ध होत नाही. आणि सर्व प्रकारची भूमी आपल्या या भारताभूमीमध्ये आहे. या ठिकाणी सोनं बी पिकते, लोखंड पिकते, तांब पिकते, चांदी पिकते. चांदीचे डोंगर आहे, सोन्याचा डोंगर आहे, पित्तळाचा डोंगर आहे, तांब्याचा डोंगर आहे. खनिज काय म्हणतात तुम्ही? खनिज, खनिज, सोन्याचं खनिज आहे. खान, खान म्हणतात ना, खान, सोन्याचा खान. या प्रकारे तुम्हाला दुसऱ्या भूमीमध्ये मिळू शकत नाही. लक्षात आलं?
पहिले म्हणायचं सोन्याचा चिडिया म्हणायचं, सोन्याचा चिडिया म्हणायचं, सोन्याचा चिडिया. सोन्याचा चिडियामध्ये आपण या ठिकाणी वास करतो. किती आपण भाग्यशाली आहोत. आपण या भूमीचं गुणगान व्हायला पाहिजे. अनेक वृक्ष पिकतात, वृक्षांचा गुणगान व्हायला पाहिजे, माणसाचं गुणगान व्हायला पाहिजे, वस्तूचं गुणगान व्हायला पाहिजे, स्थानाचं गुणगान व्हायला पाहिजे, तुमचे बी गुणगान व्हायला पाहिजे. लोक वंदो निंदो, परंतु आमचं काम मात्र व्यवस्थित असायला पाहिजे. चांगलं केलं तरी सुद्धा नाव लोक ठेवतात. चांगलं केल्यानंतर नाव ठेवलं तर काय हरकत नाही. वाईट करून नाव ठेवता कामा नये, वाईट करून नाव ठेवून घेता कामा नये. चांगलं करून तुम्हाला वाईट म्हटलं तर काय हरकत नाही. नाव ठेवणार कोणाला बी नाव ठेव. रामाला नाव ठेवलेले लोक आम्हाला काही ठेवणार नाही. देवासारखे अवतार घेऊन आलेले लोक कुठेही तिळभर बी ते क्रॉस न करणारे लोक, अशा लोकांना नाव ठेवले. ज्ञानेश्वर माऊलीला नाव ठेवले, तुकाराम महाराजाला नाव ठेवले. नाव कोणाला न ठेवलेले नाही सांगा, तरी सुद्धा त्यांच्या निष्ठा मात्र ढगमळ कधी झालेले नाही. लक्षात आलं. तर संतांच्या जीवनाचा आधार आपण घेत असेल तर कबीरदासाच्या जीवनामध्ये कोणाच्या जीवनामध्ये एक घटना घडतो. त्यांना बदनामी करायचं होतं. बदनामी झालो देवा तुझ्या पायी, चित्त संसार लागत. भयानक ख्याती वाढला होता त्यांची. लोकांच्या गर्दी एवढं वाढलं, एवढं गर्दी वाढले, त्यांच्या मागे लागले लोक. त्यावेळे एक सहन न होणारा व्यक्ती, म्हणजे कोणाचं गुणगान सुद्धा कोणाला काय आवडत नाही. एवढं वाहवा कसं काय महाराजांचं, एवढं लोक मागे कसं काय लोक, एवढा लोक मागे लागण्याचं एकमेव कारण आहे, आम्ही देवाचं मागे लागलो म्हणून तुम्ही आमच्या मागे लागला. काही ना काही सूचना देव देत राहते. बघा किती उपकार आहे त्या शंभू महादेवांचं. इतकं व्यवस्थित आमचा कार्यक्रम काल पार पडलं. एवढं पब्लिक आले होते न बोलविता, सहज रूपाने. किती पब्लिक आले होते मावत नाही एवढं लोक या ठिकाणी बसले होते. सोमवार रविवार सुद्धा तेवढं पब्लिक या ठिकाणी राहत नव्हतं. तर आपल्या कार्यक्रमाला एवढं भरून संख्यानं त्या ठिकाणी भक्तगण समावेश झाले होते. एवढा सुंदर कार्यक्रम पार पडला आणि अभिषेक होत असताना सुद्धा पाऊस पडत होतो. अभिषेक संपला, पाऊस संपलं, बंद पडलं. संपूर्ण कार्यक्रम पूर्ण पार पडून सगळे लोक तिकडं निघून गेले. वर रात्री पाऊस सुरू झाली. मिरवणुकी सुंदर मिरवणुकी झाली. मिरवणूक होती की नाही असा वाटला होता. एवढा उगाडा दिले, एक थेंब सुद्धा तुमच्यावर पडलेले नाही. सगळ्यांचा प्रसाद व्यवस्थित पार पडला आणि सगळे निघून गेल्यावर रात्री 10, 11, 12 वाजता काहीतरी थेंब सुरू झाले. तेव्हा आतापर्यंत थांबलेले नाही, अजून चालूच आहे. मग आज आमचं समाप्ती असलं तर काय होत होतं, किती लोकांना परेशानी होऊन जात होती. म्हणजे ह्याचा अर्थ देवाचा मागे आम्ही लागल्यामुळं देव आमच्या मागे लागले म्हणून तुम्ही आमच्या मागे लागला. तुम्ही कोणाला या म्हणणार नाही, कोणाला जा म्हणणार. तो म्हणत होते एवढं पब्लिक, आज तर शनिवार आहे, आज तर जत्रा नाही. लातूरचे आले होते काही 20-25 लोक.
आज काही विशेष कार्यक्रम काय नाही, आज कमलोर महाराजांचं अनुष्ठानाचा समाप्ती आहे, त्याकरता एवढं पब्लिक असं तिथं गुणगान करत होते. म्हणजे त्याचा अर्थ या ठिकाणी आपल्या कामाला लोक प्रसन्न व्हावे म्हणून आम्ही काम करत नाही. लक्षात आलं का? लोक पसंत नाही, आमचं मन समाधान व्हावं म्हणून आमचं काम नाही. आमचं बी पसंत नाही, लोकांचा पसंत बी नाही. शंभू कोणाचा पसंत? शंभूचा. देवाचा पसंत व्हावं म्हणून आम्ही काम करतो. आमच्या मनाचं पसंत करून मग काम केलं तरी बी जमणार नाही. लोक वाहवा म्हणावं काम करायला तर बी जमणार नाही. लिंग मेच्ची अहुदू यानं बेकू. देव आम्हाला बघून प्रसन्न वाटायला पाहिजे, काय तेरा काम आहे म्हणून देव प्रसन्न व्हायला पाहिजे. देव प्रसन्न व्हावे म्हणून या ठिकाणी आम्ही पूजा केलेली आहे. देव प्रसन्न व्हावे म्हणून ते प्रसन्न राहणार आहे, ते देव कंटिन्यू प्रसन्न राहणार आहे. आम्हाला वाटायला पाहिजे देवाला काय करून मी सजून कोणत्या रीतीने आम्ही त्यांना डोळ्यांना पाहावे, या प्रकारचे आपण विचार केलं तर त्या ठिकाणी प्रभू प्रसन्न होतो. प्रभू प्रसन्न झाल्यानंतर तुमचा संपूर्ण काम तमाम व्यवस्थित पार पडते. साठी आई प्रसन्न व्हावे, वडील प्रसन्न व्हावे, मित्र प्रसन्न व्हावे, परिवार प्रसन्न व्हावे, दोस्त प्रसन्न व्हावे, अवतीभोवती असलेले लोक प्रसन्न व्हावे म्हणून आपण काम करायचं नाही. सगळ्याला प्रसन्न व्हावं म्हणाला तर फार अवघड आहे. सगळ्याला प्रसन्न करणं फार अवघड आहे. एकमेव काम करायचा, देवाला प्रसन्न करण्यासारखा काम केलं ते सगळे लोक पसंद. लोकांच्या मागे लागायचं न स्वतःचा मागे लागायचं. मागे लागायचा फक्त देवाचा मागे लागायचं. तुझ्या मागे ह्याची मागो, नामी छंद लागो, तुझ्या मागे लागो. कोणाचा मागे न लागता त्याच्या मागे लागलं सगळं काम तमाम होऊन जाते. म्हणून हे फक्त प्रभूचं प्रसन्नता आहे. प्रभू प्रसन्न आहे, प्रभू पसंत आहे म्हणून या ठिकाणी आमचा कार्यक्रम छान रीतीने व्यवस्थित पार पडलं. एकच काम नाही, अनेक काम त्या प्रकारे पार पडत आलेले. कुठल्याही अनुष्ठानाला सुद्धा अजून अडचणी कुठं आलेले नाही. बरेचसे ठिकाणी आमचा कार्यक्रम झाला असेल, परंतु प्रभू कृपा आपल्यावर 100% त्यांच्या आपल्यावर कृपा. तुम्हाला काम करा म्हटलं तर एवढं तुम्ही काम नीट करू शकत नाही, परंतु निमित्त आम्ही आहे. परंतु तुम्हाला काम करा म्हणणारे कोण आहे म्हटलं तर मन्मस्वामी. कारण एवढा म्हातारा झाला तर मी एवढा वयामध्ये 70-75 उंमर आहे आणि 1 महिना छोटासा लेकरू होतो. तो 1 महिन्यासाठी जवान पोरगा होऊन जाते. त्यांनी 20-21 उंमरचा मुलगा होतो. पहाटे 4 वाजता उठणे, रात्री 11 वाजता झोपणे. मराठी बोलतो नाही का? 11 वाजता झोपणे. ಇವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಕಾರ್ಯಕರ್ತರು. ಅದಕ್ಕೆ ಆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ಪ್ರವಚನ ಇಟ್ ಇಸ್ ಸ್ಪೆಷಲ್. काय सांगत होतो तुम्हाला? हा, बोरीकर. बघा, बोरीकरलाच विसरून चालले. तर 1 महिना बिमार बी पडत नाही, हे महत्वाचं काम आहे. तर इथं
दाबून खाते तर काही कमी खात नाही ते, काही पत्ते बी बाळगत नाही, काही करत नाही. एवढा शुगरचं पेशंट असून सुद्धा लड्डू चालूच आहे, बालुशाही चालूच आहे, थोडं एक बघूत म्हणते. काय नाही, एक बघूत महाराजांचा आशीर्वाद आहे, तरी सुद्धा कधी बिमार पडलेले नाही. तर हे ऊर्जा फक्त मन्मथ स्वामी त्यांना प्रेरणा देते. आणि बघा, मजुरी लावून एखादी हे काम केलं असेल तर एवढा शोभा येत नाही. एक भक्तीनं प्रेमानं या ठिकाणी त्यांच्या सेवा आहे, भक्तीचं सेवा आहे, प्रेमाचं सेवा आहे. एक त्यांना फक्त बघितलं तर त्याला नजरमध्ये फक्त फुल दिसते, फक्त हे नंबर एक होत बघा. आता गावाकडे गेलं तरी मी त्याचा वाटणार की कुठं तरी फुल बघितलं, अरे रे रे श्रावण मास मध्ये हे असायला पाहिजे होतं. त्यांच्या आठवणी येईल, ते फुलाला बघून फक्त श्रावणाचा आठवण आणि गुरुमाऊलीचं आठवण, फुल बघून त्यांच्या आठवण येणं म्हणजे हे मोठं पुण्याचं काम आहे, हे सेवाचं फळ आहे. तर त्या प्रकारे बराच वर्षापासून न थकता न रुकता आतापर्यंत त्यांनी सेवा करत आलेले आहेत. मध्यंतरी फार बिमार पडले होते, तरी सुद्धा मन्मथ माऊली या ठिकाणी अजून बोलावून घेतले, या ठिकाणी सेवा करण्यासाठी संधी त्यांना दिलेले. असंच प्रबळ शक्ती सेवा करण्यासारखं गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो. तर हे जे महिला मंडळ त्यांना भरपूर साथ देत आहे. प्रत्येक काम, एक दिवस 2 वाजले यांना हे सगळं सजावट करायला. दर दिवस सगळ्या फुलाला सजावट करू, वळून सगळं व्यवस्था करू, आपल्याला शोभा देण्याचं काम त्यांनी केलेले आहे. शोभा म्हटले की शोभाचा आठवण आले या ठिकाणी. आता आम्ही तरी 1 महिना या ठिकाणी मरमर करून निघून जातो, परंतु वर्षभर यांना या ठिकाणी सांभाळावं लागतं. एक व्यक्ती एक प्रकार म्हणणार नाही, तर किती घाण करतात तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहे. स्वच्छता बाळगणे म्हणजे आपल्या या समाजामध्ये फार कठीण आहे. तर सगळं घाण करून जातात, परंतु सगळं स्वच्छ या ठिकाणी करावं लागतं. निरंतर या ठिकाणी राहू. रात्री अपरात्री या ठिकाणी मध्यंतरी काळामध्ये तुम्ही बघावं, एकदम भो म्हणून वाटते या ठिकाणी, कारण कोणीच राहत नाही ना. बंगला मोठा आहे आणि राहणारे 2-3च आहे, 2च आहेत, परंतु एवढं लांब येऊन सेवा करणारे फार विरळ राहतात. परंतु ही अखंड सेवा त्यांच्या जीवनात लाभते म्हटलं तर काही ना काही कुठलं तरी पुण्य त्यांच्या पाठीमागे आहे. म्हणून या वर्षीचा सेवाच्या संधी, आरती पूजा वगैरे सगळं त्यांना लाभलं. तर असाच त्यांना सेवा करण्याच्या शक्ती, प्रबळ शक्ती सद्गुरू माऊली त्यांना देवो. तसेच पाटीलमाई सुंकणी ना, सुंकणी, तर प्रतिवर्षी एक ओढ त्यांना लागलेले या ठिकाणी सेवा करत आहेत. अजून काही नवीन यावर्षी आलेले आहेत. तर आपल्या या ठिकाणी सगळ्यांचं या ठिकाणी नाव घेतलं तरी इथं आल्यानंतर मान मर्यादा, कोणी काय म्हटलं, कोणी काय केलं, कोणी काय झालं, इकडे लक्ष आपण द्यायचं नाही. या ठिकाणी धुण्याचं काम आहे. ते प्रभुलिंगला या वेळेला या 1 महिना त्याला झोप बी नाही. रात्री 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता येऊन मेडिकलमध्ये त्याला उठवायचं, चावी काढून घ्यायचं, रात्रभर झोप नाही. तरी नितांत सेवा त्यांना सुद्धा या ठिकाणी यावर्षी जास्त जोर पडलेले आहे. पुढल्या वर्षी थोडं सावधान या ठिकाणी आपण बाळगायचं. आणि जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी याला पुणेकर म्हटलं, तुम्ही असं केलं तर तुम्ही स्वच्छ ठेवणं अवघड आहे. 1 महिन्यासाठी 2 माणसं या ठिकाणी नेमून टाकायचं. संपूर्ण टोटल स्वच्छ करण्यासाठी एक व्यक्ती
आणि वरच्या रूमचा देखभाल करण्यासाठी एक व्यक्ती, 2 व्यक्तीने या ठिकाणी नेमून टाकायचं. काय ना काही या रूम साठी ठरवायचं, तरच स्वच्छ राहू शकतो म्हटलं. आणि खेडकर साहेबांनी म्हटलं, आपा झाले तेवढं एक रूमचं व्यवस्था, मला किती शक्ती आहे तेवढं मी तुमच्या अकाउंटमध्ये पैसा टाकणार आहे म्हणून खेडकर सांगितलेले आहे. तर त्यांचे एक स्टॉल आहे, म्हणजे संडासरून साफ करायचं, बाथरूम साफ करायचं, हे टाईल्स साफ करायचं, ब्रश आणि म्हणजे ते सेंट यायचं सगळं जे जे काय ना. पुढल्या वर्षी त्यांनी काय म्हटलं, एक टेम्पो भरून पाठवून देतो मला, एक टेम्पो. सगळ्या रूम मध्ये ब्रश पाहिजे आणि ते टॉयलेट साफ करायचं वस्तू पाहिजे, सगळं पाहिजे, त्या प्रकारचा व्यवस्था करतो. सगळ्या रूमाचा व्यवस्था मी करणार आहे आणि 2 माणसाचं बी जमलं तर मी व्यवस्था करतो. आणि कार्तिक पौर्णिमेच्या अगोदर 4 दिवस इथं राहण्यासाठी साहेब होते, मॅनेजमेंट करणारे साहेब होते इथं बाजूला बसलेले. त्याने म्हटलं, अप्पा मी 6 दिवस तुमच्या जवळ या ठिकाणी मला राहण्यासाठी एक रूमचं व्यवस्था करा, बाकीचं टोटल 4-5 दिवस इथं राहून टोटल मॅनेजमेंट मी करणार आहे असं म्हणून त्यांनी म्हटलं. तर त्यांचं नाव मला माहित नाही, तरी या ठिकाणी तुम्ही सर्व मंडळी, मी तुमच्या प्रशंसा करो ना करो, परंतु शिवभक्तांचा सेवा करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि हे आयुष्यातील मोठा 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 निधी तुमचा आहे, आला का लक्षात, आयुष्यातला मोठा निधी. तर या ठिकाणी आता बिदरहून साहेब आलेले आहेत, हे नोकरी अग्रिकल्चर ऑफिसर आहे, ते अग्रिकल्चर ऑफिसर आहे. यांच्या घरी आम्ही पूजेला गेलो होतो आणि एक दिवस मुक्काम झाला होता. पहाटे एक MP होणारा मुलगा यांच्या घरी आला होता. ते म्हणून सागर खंड्रे पहाटे यांच्या घरी आले, येऊन मला भेटले. काही करावं लागते आप्पा, आशीर्वाद द्यावा लागतो. तर बराच वेळ माझ्याजवळ तुम्ही बसले, 100% तुमचा व्यवस्था होणार आहे, काही काळजी करू नका असं म्हणून त्यांना आश्वासन दिलं. तर खरोखर त्यांना निवडून आले, MP झालेले. 26 वर्षाचा मुलगा आहे, 26 इयर, MP झाले ते बिदर क्षेत्रामध्ये. तर यांनी सुद्धा आमचं त्या ठिकाणी नागोरा क्षेत्रामध्ये वृक्ष देण्याचं काम या साहेबांनी केलेले आहे. तर आंब्याचा वृक्ष, केसरी आंबा, दशहरा केसरी आंबा या ठिकाणी तिथं लावलेले आहे. तर त्यांचे सुद्धा आज पहिली बार होती, प्रथम वेळेला त्यांच्या या ठिकाणी आगमन झालं. तर आम्हाला वाटत होतं आज सगळं आम्ही निवांत झालो, तरी सुद्धा आज फक्त त्या ठिकाणी बोलून घेतलेले. असं सकाळी काही भक्तांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलेले आहे. आता उर्वरित जे उरलेले भक्त आहे या ठिकाणी फक्त रक्षा म्हणून टाकायचं. लक्षात आलं का तुम्हाला? रक्षा म्हणून टाकायचं, याच्यामध्ये काही हे नाही. गुरुच्या रक्षा, गुरुचं कवच, गुरुमावलीचा आशीर्वाद भेटला म्हणून या भावनेतून या ठिकाणी तुम्हाला सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सांबजय नमः पार्वती शिव हर 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 महादेव. रुद्राचं पूजन करून घेतले. त्यामध्ये इथे असल्यामुळे शारीरिक तर पूर्णपणे तृप्त झाली, पण मानसिक सुद्धा जो आनंद, जो अलौकिक असा आनंद मिळाला, तो यापुढे कुठे मिळेल की नाही ह्याची मला सांगता येत नाही. पण प्रत्येक क्षण खूप आनंदात आणि त्याचं मोल सुद्धा करता येणार नाही. कारण
आप्पांनी आपला जो देह इथं आपल्यासाठी इतका तपश्चर्याने पूर्णपणे हे केलेलं आहे. आपण काय म्हणतो माझ्या हातात, प्रत्येक जण म्हणतात माझेच हातात, पण आप्पांनी आपल्यासाठी जे केलंय ते आपण फक्त क्षणाच्या भौतिक सुखासाठी त्यांच्याकडे घेऊन येतो. जसं आपण एखाद्या पात्रामध्ये अत्तर ठेवलेलं असतं आणि अत्तर ठेवल्यानंतर जर ओतून घेतलं तरी पण त्याला सुगंध राहतो. त्याप्रमाणे प्रत्येक भक्ताचं मानसिक शारीरिक कुठलीही समस्या आप्पा स्वतःवर ओढून घेतात. काही वेळेस असे भक्त येतात की ज्याला काळाचं सुद्धा भय असतं आणि त्याचं आयुष्य कमी असतं, त्यावेळेस आप्पा त्यांच्या शक्तीने स्वतःच्या त्याला आयुष्य देतात आणि जे काही त्यांना त्रास होतो मग ते त्यासाठी त्यांना शिवाशी सुद्धा संवाद करून त्यांच्याशी भांडण करून त्या व्यक्तीला ते जीवदान देतात. म्हणजे त्यांचं अंतरंग वरून जरी ते कठीण असले तरी आतून ते नारळासारखे एकदम कोमल आणि निर्मल असं जल आहे. त्यामुळे जल तत्व हे जितकं पवित्र आणि पावित्र्य असतं हे तुमच्या प्रत्येकाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. मी म्हणजे जास्त काही बोलू शकत नाही, पण आप्पांचं म्हणजे वर्णन करणं अशक्य आहे. कारण आप्पांची मूर्ती दिसते आणि त्यांनी प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये ठेवून त्यांचे आचरण आप्पा स्वतः करून दाखवतात. आप्पा कधीही वेळेचं अवेळ करत नाही. प्रत्येकाने त्याप्रमाणे आपली इष्टलिंगाच्या पूजेचा वेळ ठरवून घ्यावा आणि त्याप्रमाणे जर त्यावेळेस इष्टलिंग पूजा केली तर त्यावेळेस तुमचं सुद्धा दैवत आणि आप्पा हजर असतात. याचा मला अनुभव आहे.